लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा संपन्न। नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची खुलताबादमध्ये जाहीर सभा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रचाराला वेग, विकासाच्या ब्लूप्रिंटसह फडणवीसांचा आत्मविश्वास। बातमी खुलताबाद येथून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहरात नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिनांक 25 नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। शहरातील भद्रा मारुती मंदिर परिसरात झालेल्या या सभेला नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती होती। सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी कोणावरही टीका टिप्पणी करण्यासाठी आलो नाही। शहरातील समस्या सोडवण्यासाठी नगरपरिषदेमध्ये आमचा नगराध्यक्ष निवडून द्या। आमच्याकडे विकासाची ब्लूप्रिंट तयार आहे। मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्याचा संकल्प आम्ही केला असून पुढील पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। तसेच नगर परिषदेत सत्ता मिळाल्यास सर्व विकास कामांना अधिक गती देऊन नागरिकांच्या जीवनात मोठे परिवर्तन घडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले। आज या ठिकाणी आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मी भद्रा हनुमान मारुती भगवान यांची या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि म्हणून एकदा आपण बजरंग बली की, भद्रा हनुमान की। आजचा दिवस याकरता देखील महत्त्वाचा आहे की आज आपल्या देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी राम मंदिरावर धर्मध्वजा ही फडकावलेली आहे आणि अशा पवित्र दिनी रत्नापूरच्या भद्रा मारुतीचं दर्शन घेण्याची मला संधी मिळाली। ही खरोखर माझ्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज आपल्या या जाहीर सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी, त्याचप्रमाणे रत्नापूर खुलताबादचे आपले उमेदवार श्री परशुराम बारगळ, गंगापूरचे उमेदवार प्रदीप भैया पाटील, कन्नडचे उमेदवार संतोष कोल्हे, फुलंब्रीचे आपले उमेदवार आणि आपले ज्येष्ठ नेते सुहास शिरसाट आणि वैजापूरचे आपले अनुभवी आणि अतिशय कार्यक्षम असे उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष श्री दिनेश परदेशी, या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व भावांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 2 तारखेला नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी आपले आशीर्वाद मागण्याकरता मी उपस्थित झालो आहे। खरं तर या निवडणुकीमध्ये मी आपल्यामध्ये आलोय ते कोणावर टीका टिप्पणी करण्याकरता आलो नाही, कोणाची निंदा नालस्ती करण्याकरता देखील आलो नाही। मी आपल्याकडे आलो आहे एक सकारात्मक मत मागण्याकरता। याचं कारण आहे की आज देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात एक सरकार काम करते आहे। मोदीजींच्याच नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये देखील आपलंच सरकार काम करत आहे आणि आता नगरपालिकेमध्ये देखील जर आपलाच अध्यक्ष आणि आपलंच सरकार आलं तर मोदीजींच्या योजना या थेट शहरापर्यंत, गावापर्यंत आणण्याचं काम हे या माध्यमातून आपण करणार आहोत। आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी जे मत मागतो, आपल्याकडे या सगळ्या शहरांना चांगलं कसं करता येईल, या शहरांच्या समस्या कशा सोडवता येतील, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कसा करता येईल, या संदर्भातली एक ब्लूप्रिंट आहे, याची योजना आहे, याची कार्ययोजना आहे, याचं नियोजन आहे। आणि त्याकरता मोदीजींसारखा भक्कम पाठिंबा आपल्याकडे आहे। विजेची योजना आणली होती, लोक म्हणायची योजना बंद होईल,
पण ती योजना देखील आम्ही बंद केली नाही. पुढचे 5 वर्ष शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देणार, ती योजना बंद करणार नाही. आणि एवढंच नाही तर पुढच्या वर्षी आमचं सोलरचं काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज आम्ही देणार आणि शेतकऱ्यांचं कल्याण हे या ठिकाणी आम्ही करणार. आज आपण पाहू शकतो या मराठवाड्यामध्ये दुष्काळ आपल्याला 5वीला पुजला आहे. हा जो काही दुष्काळ आहे हा दूर करण्याचा संकल्प आम्ही हातामध्ये घेतला आणि मी 2018 साली सांगितलं होतं मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण मराठवाड्याची पुढची पिढी हा दुष्काळ पाहणार नाही. आणि त्या ठिकाणी नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी आणण्याचा निर्णय आपण घेतला. आज मला आनंद वाटतो की आता ते स्वप्न पूर्णत्वाकडे निघालेलं आहे. पुढच्या वर्षी ते काम आम्ही सुरू करणार आहोत आणि 54 TMC पाणी हे कोकणातलं या मराठवाड्यामध्ये आणून या मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ करण्याचं काम हे आपलं या ठिकाणी भाजपचं सरकार निश्चितपणे करणार आहे. बंधू भगिनींनो, पण हे सगळं करत असताना प्रशांत बम यांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी त्या ठिकाणी BLIच्या माध्यमातून पहिल्यांदा आपल्या मतदारसंघामध्ये सिंचनाची अशी व्यवस्था उभी केली की शेतीपर्यंत पाणी गेलं, ड्रिपनी पाणी गेलं. आणि ज्या ठिकाणी काल परवापर्यंत शेतीला अडचण होती, आज त्या ठिकाणी बागायती शेती होते. आता टप्पा 2चं काम देखील चाललेलं आहे, पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम देखील चाललेलं आहे. मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे की भाजप निवडून आल्यानंतर मी जसा प्रशांत बम यांच्या पाठीशी आहे तसा या सगळ्या नगराध्यक्षांच्या आणि नगरसेवकांच्या पाठीशी देखील पूर्ण ताकदीने आणि खंबीरपणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. आताच प्रशांतनी सांगितलं म्हैसमा, वेरूळ, सुलीभंजन असं एक पर्यटनाचं सर्किट आपल्याला तयार करायचं आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे. त्याकरता देखील आपण मदत करणार आहोत. आणि आमच्या प्रशांतनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी खुलताबाद तालुका प्रतिनिधी किरण महेर, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.